Audio Jungle. आज आपल्या 2 क्रमांक 4 अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी सुरतीवर गार्डन या ठिकाणी आपण या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी मी थोडक्यात विशद करतो आणि नंतर आपण कार्यक्रमाला पुढची सुरुवात करूया। या कार्यक्रमाचा एक वेगळी एक संकल्पना अशी आहे की मागच्या 8 दिवसापासून माननीय युनुस पटेल साहेबांचा एक आमच्या पाठीमागे आग्रह चालला होता की आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि आपला एक परिचय असला पाहिजे। आपले कर्मचारी कोण कुठं काम करतायत, कोणत्या प्रभागात काम करतायत, कुठं काम करतात, कोणत्या एरियात काम करतायत, तसेच आपल्या स्वच्छता कर्मचारी जो आहे हा स्वच्छता कर्मचारी कसा काम करतो याची भूमिका आपल्याला एक आपल्या प्रभागामध्ये आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे। ते याची जाणीव आपल्या सर्वांना असावी, नागरिकांना असावी हा किती काम करतो कर्मचारी आपला, आणि त्याच्या या कर्मचाऱ्याच्या काम करण्यामुळे आपला हा परिसर स्वच्छ राहतो। ही सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडली, म्हणून याला सर आपण कार्यक्रम करूया निश्चित। युनुस पटेल यांना विनंती करतो की मान्य साहेब आयुक्त साहेब मानवकर साहेब यांचा सत्कार करा। शाळाने आहार त्यानंतर आपले कर्तव्यदक्ष सच्चिदानंद सुहास भाले यांचं स्वागत मी अशा बोलण्याने विनंती करतो की त्यांना शालवर श्रीफळ स्वागत करावे। असं झाले काही झाले त्याचप्रमाणे मन झालेलं आहे त्यांना विनंती करतो की चेअर त्याचनंतर कडोबा वाघमारे यांचं स्वागत सुनील हेवाळे सुनील हेवाळे कोण आहे अजून दुसरं कोण आपल्यापैकी कोण आहे का बाकी झाले का हा पहिला कार्यक्रम कार्यक्रम आहे की या ठिकाणी सन्मान विभागाच्या सेवकांचा सत्कार नंतर पहिले तुम्ही कर्मचाऱ्यांना ठेवला, ही फार मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करू इच्छितो। गार्डन तर्फे कोणीच नव्हतं इथं। हा आपण विशेष आकर्षण सुद्धा आपण जो सफाई कामगारांचा जो विषय जो मांडला साहेबांनी, आपल्या सन्माननीय युनुस साहेबांनी तसेच बाकी सर्व नगरसेवकांनी सुद्धा, की आपल्या कर्मचाऱ्यांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे। आपल्या कर्मचाऱ्यांना काय हवं काय नको या सर्व गोष्टी तुम्ही वरिष्ठ वरती अधिकाऱ्यांनी सुद्धा बघितल्या पाहिजे, असं त्याने आम्हाला नेहमी सांगतच असतात। आणि असे बोलला तर सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या तर म्हणजे खालपासून वरपर्यंत सर्व माहितीच आहे। कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत काय नाही हे सर्व त्यांना माहितीच आहे। तर आता हा जो स्वच्छतेचा जो विषय आहे आजच्या सर्व म्हणजे देश पातळीवर सुद्धा
आपला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपलं जे शहर आहे हे चांगल्या मार्कांनी पास व्हावं आणि आपल्या शहराला एक चांगलं मानांकन प्राप्त व्हावं, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो असतो तर सगळ्यात सफाई मजुरांचा असतो. म्हणून मी या प्रसंगी सगळ्यांचं अभिनंदन देखील करू इच्छितो आणि कौतुक देखील करू इच्छितो. त्याच्यामुळे मी सर्वांना टाळ्या वाजवून आपण सर्वांचे एक सफाई कामगारांचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला याबद्दल मी सरांचे पहिले एकदा आभार मानतो. या प्रसंगी या ठिकाणी मी एक स्वागतपर आपण या ठिकाणी सन्माननीय नगरसेवकांचं मी करू इच्छितो. या ठिकाणी त्यांचं स्वागत श्री भारत जगताप. नूतन महापौर त्याचप्रमाणे अजर पठाण यांचं स्वागत. थँक्यू. त्याचप्रमाणे जिने जावेद भाई यांचं स्वागत कडबा वाघमारे करतो. त्याचप्रमाणे अल्ताफ भाई यांचं स्वागत सांडू आज या देशाचे घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, आल्याबाई होळकर माता, मौलाना आझाद या सर्व थोर नेत्यांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज सर्वांना माहित आहे आपल्यासाठी आज जे आपण जे इथं सत्कार कार्यक्रम ठेवला, सर्व मनपाचे कर्मचारी, अधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आपली माता रमाई यांची आज यांचा जयंती आहे. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज या हरसूल गार्डन मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मनपाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याच्यामध्ये हरसूल प्रभागामध्ये 4 MIM पार्टीचे नगरसेवक निवडून आले. या 4 नगरसेवकातर्फे आमचे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मानवंतर साहेब आणि आपले या प्रभागाचे SI 2 भाले साहेब, दाभाडे साहेब आणि जवान पटारे साहेब, जगताप साहेब, वाघमारे साहेब आणि हिराडे साहेब यांचा आम्ही चौघा नगरसेवकांकडून आज या प्रभागामध्ये सत्कार ठेवला आहे. तुमच्या समोर ते झाला आहे. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आजपासून नाही, निवडणुका 15 तारखेला झाल्या, 16 तारखेला रिझल्ट आले आणि 4 नगरसेवक निवडून आले. 16 तारखेपासून या प्रभागामध्ये जितके साफ सफाई मजूर पुरुष आणि महिला, 16 तारखेपासून जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून तर सर्व कर्मचारी माझा परिवार आहे.
हे माझा परिवार आहे. भाले साहेब असो की दाभाडे साहेब असो की आमचे 4 जवान असो, त्याला मी 16 तारखेपासून सांगत आहे की आपल्याला सर्व कर्मचारी सफाई त्यांच्याची भेट आपण करू. तुमचा सत्कार आम्ही ठेवतो. सर्वांना फिकर आहे. मी अजर पठाण आमचे नगरसेवक आहे, थोडा यंग आहे ते, त्यामध्ये बोलतात ते चांगली गोष्ट आहे. असा एखादा माणूस पाहिजे आपल्यामध्ये. अजर पठाण साहेबांना मी सांगतो की अजर पठाण साहेब हे आपला परिवार आहे. घरामध्ये जेव्हा साफसफाई होते सकाळी, साफसफाई कोण करतो? तुम्ही करत नाही, मी करत नाही. आमची आई, बहीण, पत्नी, घराचे जे महिला असतात सकाळी उठून सर्वप्रथम काय करतात? ते घर त्याला माहित आहे स्वच्छता करतात, बरोबर आहे, साफसफाई करतात. आपली बहीण असो, बायको असो, आईचं तर सवाली त्यांच्याचं नाव मी घेणार नाही. हे दोघं आई आणि बहीण, त्यांची काही चूक झाली, आईची चूक बी झाली, तो आपण आईला म्हणू शकत नाही. हे आपली अवकात नाही, आपली ताकद नाही आईला म्हणायचं. पण बायकोला आणि बहिणीला आपण म्हणू शकतो. त्यांची चूक झाली, त्यांची चूक आपण सांभाळून घेतो आणि त्याला सांगतो, ताई तुझी असं जे चूक झाली, तू हे जे आपल्या घराचे एक रूम आहे तू साफ केलं नाही, उद्यापासून तू आता करू नको, साफसफाई कर. तुम्हाला मी आश्वासन देत नाही, 100% सांगतो. काही आमची बहीण असो, भाऊ असो, चूक सर्व असं नाही का चूक माझ्यावर होत नाही, तुमच्यावर पण होते. तर आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सांभाळून घेणार आहे, सांभाळून घेऊ. तुमच्यावर अपेक्षा आहे, तुमच्यावर माझी फक्त समोर मी मानतो, तुमच्यावर फक्त माझी इतकी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला वाडा म्हणून त्रास होऊ देऊ नका. तुमच्यामध्ये त्रास नाही त्रास होऊ नका. आम्ही वाडामध्ये तुमच्यासाठी लोकांसाठी उभं आहे. पण एखादा लेवाना जाणून बुजून तो नेल्याला सोडल्या, तो आम्हाला ठेवले, तो सगळ्या सगळे भाऊ, तो आमची नील आमची झोप देऊन तो माझ्या बहिणीला, भावाला, सगळ्यांना फक्त इतकं मला एक बोलत आहे की तुम्ही जास्त आजपासून वाडामध्ये लक्ष ठेवा, साफसफाई चांगली करा, स्वच्छता चांगली करा. सर्व जवान उभे आहे माझ्या पाठीशी, त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो. आता म्हणजे लोक येत नाही, मला येत नाही. आमचे अधिकारी साहेब बसले आहे. साहेब, मी साहेबाला आपले उपायुक्त जे आहे घन कचरा विभागाचे, त्यांना निवेदन दिलेलं आहे. भाऊला सांगितलं आता तुमची पगार कशी आहे, काय ते अजर पठाण तुम्हाला बोललेलं आहे, त्याच्यावर मला जायचं नाही. की आम्हाला लोकसंख्या प्रमाणे मजूर पाहिजे, जवान पाहिजे, जे पण आहे ते आम्हाला पाहिजे. ते बरोबर बोलले आहे की नाही भाऊ? बरोबर. आणि भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा आहे, आजपासून नाही. आणि त्यांच्या सोबत आम्ही 3 नगरसेवक आहे, त्यांच्यासोबत आज तुमच्यासाठी लढणार. जे आमचे जे 4 नगरसेवक होते तुमचे आमच्या अगोदर, सगळं कोणत्या पार्टीचे होते, काय होते, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्यांनी जे नियोजन लावलं आहे साहेब, मला त्याची जाणीव आहे. मी बी याच्यानंतर आमची ताई जे रंजना ताई आहे त्यांना माहित आहे की मी केलेलं असताना माझी पत्नी, माझी नगरसेवक होते ते, मला जाणीव आहे. जे बी नगरसेवकांनी जे नियोजन तुम्हाला सांगितलं आहे, केलेलं आहे, ते तुम्ही तोडू नका. तिथे साफसफाई तुमची चालू आहे, चांगली आहे, तिथे तुम्ही दररोज करा जे नियमाप्रमाणे जे तुमचं आजपर्यंत चाललेलं आहे. मजूर कमी आहे,
आपल्याकडे जवान कमी आहे. माझी फक्त इतकी रिक्वेस्ट आहे तुमच्याशी की ते तुम्ही जे साफसफाई करू लागले ते कंटिन्यू ठेवा. आणि जिथे तुम्ही जात नाही, आपले महापालिकेचे कर्मचारी जात नाही, तिथं 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे तिथे बी साफसफाई करा, गाड्या पाठवा. आणि तुम्हाला वाडामधून कोणी त्रास दिला, कोणी फोन केला, डायरेक्ट माझा नंबर देत आला की इनूस भाऊनं सांगितलं सध्या 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये गाडी येणार. आमच्याकडे गाड्या कमी आहे, मजूर कमी आहे, कोणी असो वाडाचा त्याला मी बोलणार आहे. मला हे बोलायचं आहे, माझा जो वाढ आहे प्रभाकर मांगे आडसूळ परिसर, आजपर्यंत आमचे गावात सर्व धर्माचे लोक सोबत राहतात. आमच्याकडे शांती आहे. आमच्याकडे कुठेही वातावरण आम्ही खराब, लॉ अँड ऑर्डर आम्ही खराब होऊन देणार नाही. काही तुम्हाला आम्हाला अडचण येणार नाही. जे बी आमचे नगरसेवक आहे त्यांचा बी आमच्याकडे सन्मान आहे. आणि आमच्याकडे ज्या बस्त्यामध्ये मी साहेब तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, आजपर्यंत दररोज साफसफाई होत नाही, घंटा गाडी तिथे जात नाही. आमचा इक्बाल नगर परिसर आहे, हरसूळ पासून 3 किलोमीटर लांब आहे. आपला ते अंबर हिल आहे, बरोबर आहे. आणि कोणतं ते कॉलोनी येते, हरिओम नगर आहे. तर लांब एरिया आहे, तिथे पण गाड्या जात नाही, साफसफाई होत नाही. साहेबाला विनंती करतो, साहेब आमचे वार्डचे प्रमुख आहे मेन, आणि साहेब तुमच्याच हाताचे आहे, तुमच्या हातात आहे. सर्व तुम्हाला मांडलेले आहे मी. तो आम्ही 1 तारखेनंतर कर्मचारी, जवान, घंटा गाडी, जे लोड गाडी ना तुम्ही सांगितलं तुम्हाला, जे रोडवर जे मेन रोड असतात त्याच्यामध्ये माती असतात, ते उचलण्यासाठी आम्ही सर्व साहेबाला विनंती करणार आहे. आमचे जे कमिशनर साहेब आहे महानगरपालिकाचे, त्यांना मी विनंती करणार आहे. आणि 1 तारखेपासून सर्व प्रणामध्ये कोणाचा बी असो, कोणी त्याच्यामध्ये असो, ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्याचे काम होणार आहे. ज्या लोकांनी मतदान नाही दिलं मग जास्त नाही, त्यांचे काम होणार आहे. ज्या लोकांनी मतदान आम्हाला दिलं ते आमच्या हृदयामध्ये लोक आहेत ते, पण ज्या लोकांनी मतदान नाही दिलं त्यांचे बी आम्ही काम करणार आहे. आणि 1 तारखा मार्च असो की एप्रिल असो, त्या महिन्यापासून माझी साहेबाला अजून कडकडीची विनंती आहे की आमच्या जवानाला तुम्ही जास्त त्रास देऊ नका साहेब. आमचे यश आहे, 2 लोक आहे आमचे, त्यांना बी त्रास आहे. त्यांना समजून, तुमच्या कर्मचाऱ्याला समजून आम्हाला लोक वाढवून द्या. आणि पूर्ण प्रभागामध्ये रोज दररोज साफसफाई कशी होणार, स्वच्छता कशी राहणार, आमचे लोक कर्मचारी काळजी घेणार आहे. आम्ही 4 नगर त्याची काळजी घेणार आहे. आणि तुम्ही घ्या. आणि आम्ही वाहनामध्ये जे आम्हाला लोकांना निवडून दिलेलं आहे त्यांनी कशासाठी आम्हाला निवडून दिलं, ते बाई आम्ही कामासाठी निवडून दिलं. आणि अजून मी सर्व कर्मचारी, पुरुष असो का आमची महिला असो, सर्वांना सांगतो की मला माझी मुलगी निवडून आलेली आहे. मला नगरसेवक म्हणून तुम्ही बोलू नका. पहिला माहिती आहे मला काम, तुम्ही काही बोलणार आहे. नगरसेवक म्हणून आम्हाला बघू नका, आम्हाला बोलू नका. आम्हाला भाऊ, आपला मुलगा आणि सेवक म्हणून तुम्ही आम्हाला बोलत आहे. घाबरायचं काही काम नाही, तुम्हाला काहीच काम नाही. किती बी गडबड आला तुम्हाला, किती बी नगरसेवक दर्पण आणले तुम्हाला, मी आहे. काहीच तुम्हाला घाबरायचे, तुम्हाला काम नाही. आमचे नगरसेवक आणणार नाही. पण काय असतो आठवपणाने काय सांगितलं आम्हाला, टेंशन येतो. अजय भाई अभी टेंशन कैसा आएगा मैं आपको बताता हूँ. लेने का नहीं टेंशन. अपने खिलाफ में एखादा आदमी गिरा है, चाहे अपक्ष हो कोई पार्टी करो, या एखादा समाजसेवक हो, कार्यकर्ता हो, नाही बी कचरा असला तर ते टाकतो ते जाणून बुजून. मला सर्व माहित आहे. अरे अजय भाऊ तुमचे ते जवान आलेच नाही,
असंच नहीं तसंच नहीं, इनको हो बोलने का नहीं, बोलने कच्चे नहीं नहीं बोलने का नाही, करतो साहेब, काय काळजी करू नका. आणि जे आपल्याला करायचं ते करायचंच. टेन्शन लेणे का नाही. ज्या काय मला साहेबांनी स्वतः मला सांगितलं का, अपन लोगों अपनों को जो लोगों ने चुन के दिया है, ये काम करने के लिए दिया है, हम काम करेंगे. टेंशन टेंशन हम जो चुन के आए, टेंशन नहीं निकली है क्या. अपन वार्ड में कोई बदमाश आदमी रहेगा, इसको अपन टेंशन देंगे, इसको टेंशन देंगे. नहीं बोला भाई साहब तो सफाई नहीं हो रही, तो सवेरे कुछ 6 बजे फोन मारने का, मैं भी आ रहा, तू भी आ. इसको फोन मारे की जे आपलं पोलीस नाही करता. तर तुम्ही काय सांगितलं, तुम्ही काल मला सांगितलं ना, जास्त लोक घ्यायचं नाही सर. तुम्ही एक चांगले अधिकारी आहे. तुमचं फक्त आमच्या नगरसेवकावर, तुमचं आम्हाला काहीच नको, पैसे नको, काहीच नको, काहीच नको, इतपत तुम्हाला बोलतो आम्ही. आम्ही तुम्हाला काय बोलणार पण नाही, फक्त तुमचा होऊन द्या. काय आता आचारसंहिता थोडी आहे, आचारसंहिता आहे का. ऐका ना ऐका ना ऐका ना, मी देत नाही ना कोणाला. साहेबांना सांगतो, आमची तुमच्यावर काय अपेक्षा नाही आहे, काहीच अपेक्षा नाही. फक्त एक अपेक्षा आहे, एक वडील म्हणून, काका म्हणून तुमचा हात आमच्या डोक्यावर लावून द्या, आशीर्वाद आम्हाला लावून द्या. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्हाला कर्मचाऱ्याला, आता माझं परिवार म्हणलं मी कर्मचाऱ्याला का बरं सांगतो, सर्व कर्मचाऱ्याला परिवार सांगितलं, आम्हाला परिवाराला त्रास होणार नाही असं तुमचा आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. इथं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, जवान लोकांचा सत्कार केला. आणि तुम्ही तिथं सकाळपासून 12 वाजेपासून, सकाळपासून 6 वाजे तुम्ही बोलले ना भाऊ, 6 वाजेपासून उठले आणि पूर्ण वाडामध्ये साफसफाई करून, आणि तुम्ही बी स्वच्छता, आता हजेरीचा टाइम झालाय. हा माहिती मला साहेबाचा मोठापणा आहे. आमचा सत्कार नाही होता, आपले जवान आणि यांचा सत्कार आम्ही ठेवला होता नगरसेवकातर्फे या प्रभागाच्या. पण साहेबांनी त्यांचा आमचा मान ठेवून, त्यांचा मोठापण दाखवून आमचा पण नगरसेवकाचा सत्कार केला. त्यामुळे साहेबांचा मी काय म्हणतो, आभार मानतो. इतकं बोलून मला यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी असलेले सर्व 4ही सन्माननीय सदस्य, त्यांच्या बोलण्यातून मला या ठिकाणी सगळं जाणवलं. प्रत्येक वेगवेगळा अभ्यास, म्हणजे याच्या बाबतीत अगदी अभ्यासू आहे. अझर साहेबांनी त्यांचं सूक्ष्म नियोजन होतं. त्यांनी सांगितलं की एखादी महिला किंवा एखादा वृद्ध पुरुष ज्यावेळेस येतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती वरतून तो बाटली घेतो. म्हणजे एवढ्या सूक्ष्म नियोजनाने त्यांनी अभ्यास केलेला आहे. आमच्या कुठलाही कर्मचारी, तुम्ही दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना आता सांगू, आणि असे उद्यापासून कुठलीही तुमच्यासाठी कंप्लेंट येणार नाही अशी ग्वाही देतो. त्याच्यानंतर अशोक भाऊचं तर पाहायचं कामच नाही, त्यांचा अभ्यास आहे. त्यांना सगळं लिखित स्वरूपात सांगून दिलं आपल्याला की काय नियम आहे काय नाही. त्यामुळे मला या ठिकाणी त्यांची ही मागणी मान्य करून, कर्मचारी मागणीसाठी मी पाठपुरवठा करून या ठिकाणी कर्मचारी निश्चित मागून घेईल. विजयश्री ताईंनी सहकार्याची भावना दाखवलेली की आपल्या दोघांना मिळून काम करायचं आहे. त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहात. आणि आदरणीय सन्मान्य सदस्य झिनतताई यांच्या वतीने युनुस भाऊंनी आमच्याकडे जे काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या त्या सर्व अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि माझ्या स्वच्छता दूतांचा तुम्ही या ठिकाणी जो काही आज आदर केला, सन्मान केला, त्याबद्दल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्व 4ही नगरसेवकांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याबद्दल, आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
थोड़ा आगे जाते हैं, थोड़ा